तर इकडे बघू शकता हे पिल्लू निघालं अशी काहीशी मस्ती करत छान अशा मूडमध्ये ट्यूशनला जाण्यासाठी। तर असा मस्ती करत करत ट्यूशनला जायचा मूड आमचा एखाद्या वेळेसच असतो। रोज तर आमचं चाललेलं राहते की काहीतरी गोड दे, काहीतरी पैसे दे, असं काहीसं चाललेलं राहते। आज अगदी शहाण्या लेकरासारखं पिल्लू ट्यूशनला निघालं, ते पण आयुषदादाच्या समोर। आज माझ्या त्या छोट्या पिल्लूनी आयुषदादाला मागेच ठेवलं आणि तो निघाला पुढे। नंतर मग इथे बघू शकता आयुषदादाचं पण आवरलं आणि तो पण निघाला ट्यूशनसाठी। आता ही पोरं गेली ट्यूशनला आणि नंतर लागले मी माझं आवरायला। आता माझं महत्त्वाचं आवरायचं म्हणजे आता आभाळ आलं होतं गच्च असं आणि वर भरपूर असे कपडे मी धुतलेले होते, इथे बघू शकता। काल पण धुतले होते आणि आज पण धुतले। आता आज काही नाही, छोटे छोटे बेडशीट वगैरे होते, काल मोठाले सगळे धुवून टाकले होते। मग तेच मी काढून वगैरे आणले, छान व्यवस्थित ठेवून दिले आणि नंतर लागले मी इकडे स्वयंपाकाला। आता स्वयंपाक आज मी खूप लवकर करत आहे, कारण माझे आजोबा आहेत इथे दवाखान्यामध्ये, तर त्यांच्यासाठीच मला टिफिन घेऊन जायचा होता। तर मग चला म्हटलं पटापट आपण स्वयंपाक आवरून घेऊया, म्हणजे आपल्याला लवकर जाता येते। तर कशाचं काय, आम्ही ठरवलं होतं 6 वाजता जायचं, पण आम्ही निघालो होतो 7:30 वाजता, कारण पाऊस एवढा चालला होता, काही थांबायचं नावच घेत नव्हता। चला म्हटलं मग आता पाऊस थांबल्यावरच जाऊ आपण, पाऊस काही थांबायचं नावच घेणं झालता, म्हणजे सारखा चालूच होता। तर मग आम्ही निघालो मग ॲटोनी, सगळेजणच फुल फॅमिली आम्ही ॲटोनीच जायचं मग ठरवलं होतं। इथे बघू शकता मग टिफिन वगैरे भरला सगळा छान, जे जे सामान लागते ते आमचं इथं घेणं चाललं होतं माझं। बाकीचं सगळं व्यवस्थित मग मी आवरून घेतलं, तर जमेल तेवढं किचनमधलं पण आवरून घेतलं। चला म्हटलं मग राहिलेलं मग आल्यावर आवरता येते। आणि नंतर आम्ही आलो इथे बघू शकता हॉस्पिटलला। तर आमचं इकडे तेच शोधणं चाललं होतं की रूम कुठे आहे, हे आमचं शोधणं चाललं होतं। नंतर मग थोडा वेळ आजोबासोबत गप्पा गोष्टी केल्या, भरपूर वेळ बसलो पण होतो, छान त्यांना जेवू वगैरे घातलं आणि निघालो घरी जाण्यासाठी। आता घरी जाईपर्यंतही काय पाऊस थांबला नाही, तोपर्यंतही पाऊस सारखा चालूच होता। नंतर मग घरी आल्यावर सर्वांनी छान असे जेवणं केले, नंतर राहिलं होतं माझं जेवण। आता मला काही नाही, जेवणात संध्याकाळी भात वरण जरी असलं ना तरीही मला बस असते, कारण मला भात वरण प्रचंड आवडते, भात माझा सगळ्यात फेवरेट आहे। चला तर मग मी आता जेवण करते। आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। बाय बाय। माझी मम्मी लई छान व्हिडिओ करते, मग त्याला रोज 100 सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। बाय बाय। आणि तुम्ही बी चांगलं खात जा आणि आपल्या लेकराला मोबाईल देत जाऊ नका। हा मोबाईल स्फोट होता, ते मोबाईल बिलकुल फायदा नाही।